सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीसाठी कडक निर्बंध. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी लागू. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNS 2023 चे कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे. प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार पंचायत समिती मिरज येथील मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी आणि मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार मतदान केंद्र परिसरात मोर्चे, निदर्शने, घोषणा, ध्वनिक्षेपक, DJ, लाऊडस्पीकर, फटाके यांचा वापर पूर्णतः बंद करण्यात आला आहे. तसेच मोबाईल किंवा अन्य माध्यमातून अफवा पसरवणे, सोशल मीडियावर चिथावणीखोर किंवा आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणे, जातीय किंवा राजकीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मतदान केंद्र परिसरात तलवार, भाला, काठी, शस्त्रे, स्फोटक पदार्थ किंवा इतर धोकादायक वस्तू घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजय मिरवणूक काढणे, फटाके फोडणे किंवा जल्लोष करणे देखील प्रतिबंधित करण्यात आले आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी तसेच अधिकृत परवानाधारक व्यक्तींना या आदेशातून आवश्यक ती सूट देण्यात आली आहे. प्रशासनाने सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व अन्य लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.